हा चालत असणारा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग चालत असणारा सावता महाराज पुण्यतिथी उत्सव, नामदेव महाराजांची 728वी पुण्यतिथी, संत शिरोमणी सावता महाराजांची 730वी पुण्यतिथी हा पर्व काळ आहे. वास्तविकता या पुण्यतिथ्या का कराव्या, नाही केल्या तर काही फरक पडतो, नाही केल्या तर साधू संतांच्या जीवनामध्ये याचा काही फरक पडत नाही. तुम्ही करा किंवा नका करू, साधू संतांच्या जीवनामध्ये याच्यापासून फारसा फरक नाही, पण तुमचं आमचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. पुण्यतिथ्या का करायच्या असते याच्या मागेही कारण आहे. साधू संत ज्या मार्गाने गेले, जे वाट दाखवून गेले, त्या मार्गाप्रमाणे त्यांचं जीवनचरित्र या ठिकाणी वर्णन झाल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनाचा आणि त्यांच्या जीवनाचा समन्वय साधायचा, त्यांच्या प्रपंचाचा आणि तुमच्या आमच्या प्रपंचाचा समन्वय साधायचा. त्याप्रमाणे त्यांना कशा प्रकारे भगवत प्राप्ती झाली ना आम्हाला का होत नाही परमार्थ करून सुद्धा, याचा समन्वय साधून कधीतरी ज्या चुका झालेल्या असतात त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी खऱ्या अर्थानं साधू संतांच्या पुण्यतिथ्यां जीवनचरित्र अभ्यासायचे असतात. विठ्ठला विठ्ठला या पुण्यतिथ्या याच्याच करता करायचा. गेल्या 28 वर्षापासून आपण सप्ते करतोय. हे का करायचे, कशा करता करायचे? कधीतरी तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या परमार्थाची उंची कधीतरी तपासता यावी, आणि तपासता येऊन कधीतरी विचार करावा. गेल्या 28 वर्षापासून मी या सप्ताहाला प्रारंभ केला. जवळजवळ दरवर्षी 4 कीर्तन, म्हणजे 3 दिवस 3.5 दिवसाचा आहे का पहिल्यापासून, दरवर्षी 4 कीर्तन, 27 गुणिले 4 म्हणजे जवळजवळ किती कीर्तन झाले? 108 कीर्तन जवळजवळ तुम्ही सप्ताहामध्ये ऐकले. पण कधी काळी घरी गेल्यानंतर झोपण्याच्या आधी निवांत बसा, आणि निवांत बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा, आणि दीर्घ श्वास घेऊन मनाला प्रश्न विचारायचा. हा वाढव्य खर्च आमचा सप्ताह करता चालू आहे. आज महाराज लोक येतात, मोठमोठाले पाकिट घेऊन जातात. महाराज लोकांच्या प्रकृत्या सुधारतायत, महाराज लोकांच्या संपत्त्या सुधारतायत. आमच्या पदरात त्यांनी सांगितलेलं काय पडतंय आत्मउद्धाराचं, कधीतरी तुम्हाला आम्हाला या 28 वर्षात तपासता यावं की नाही? जर 28 वर्षापूर्वी परमार्थ करताना आम्ही जर तिथंच असून आजही जर तिथंच असू, तर तुम्ही आम्ही केलेला परमार्थ फक्त हा नामरूपाचा झाला, तो यथार्थ झाला नाही. विठ्ठला परमार्थ करत असताना हा नामरूपाला करायचा नाही. जीवनामध्ये परमार्थ करत असताना हे बाह्यांगानं करण्याचं साधन नाही, अंतरंगानं करण्याचं साधन आहे. पण अलीकडे काय झालं, लोक म्हणायला लागले, बाबा आमच्याकडे आमचा सप्ताह लई मोठा आहे, लई हायफाय आहे, आमच्या तारखी घ्या. काय करा, आमच्या तारखी घ्या, आमचा सप्ताह लई हायफाय आहे. मला आजपर्यंत हायफाय शब्दाचा अर्थच कळाला नाही. हायफाय शब्दाचा अर्थ आजपर्यंत कळाला नाही. हायफाय म्हणजे काय, त्याच्यामध्ये देव आला, देवाची अनुभूती आली, किंवा एखाद्या साधू संतांची कृपा तुमच्या आमच्यावर झाली, किंवा एखाद्या कीर्तनातून काहीतरी आत्मबोध झाला, याला असं काहीतरी झालं तर हाय पाय म्हटलं तर चांगलं आहे. उलट आली इकडं काय झालंय, या सर्वसामान्य जनतेच्या नजरेमध्ये ज्यांना परमार्थाचं काही कळत नाही, समाजाच्या दृष्टीनं ते बुद्धिमान माणसं आहे. ज्यांना परमार्थातलं काहीच कळत नाही आणि ज्यांना परमार्थात सगळं कळतं, ते समाजाच्या दृष्टीनं अंध माणसं आहे. काय आज अंध माणसं आहे. कधीतरी आम्हाला या गोष्टी परखता याव्या. साधू संतांच्या पुण्यतिथ्या याच्याच करता आम्हाला घालायच्या आहे. इथून मग काय केलं याच्याशी मला घेणं देणं नाही, पण इथून पुढचं तुमचा आमचा जीवनक्रम कधीतरी सुधारला पाहिजे, आणि आत्मउद्धारासाठी तुम्ही आम्ही साधू संतांना शरण गेलो पाहिजे. त्यांचं जीवनचरित्र अभ्यासून तुमच्या आमच्या परमार्थामध्ये बदल घडला पाहिजे. वैकुंठवासी परमपूज्य पठाडे महाराज सांगायचे, अलीकडं
परमार्थात जेवढी गर्दी आहे तेवढी गर्दी कुठंच नाही. ते जाऊन आता बरेचसे दिवस झाले. त्यांच्यानंतर कलियुगामध्ये एवढी भरभराट परमार्थाला आली आहे, एवढी भरभराट आली आहे. त्या मानानं तुमच्या गावाचं भाग्य म्हणायचं का जेवण झाल्यानंतर सुद्धा लोक येतात. हे भाग्य आहे तुमच्या गावचं भाग्य आहे. जेवण झाल्यानंतर सुद्धा कीर्तनाला लोक येतात. बऱ्याच गावाला आता असं झालंय, आधी कीर्तन मग जेवण, निदान त्या जेवणाच्या लालसेनं तरी लोक येतात. जेवणाच्या लालसेनं तरी. आणि आम्हाला त्या संयोजक मंडळींच्या चिठ्ठ्या असतात, बाबा 9:19 9च्या पुढे गेले नाही पाहिजे, 9च्या पुढे गेलं तर जेवायला टाइम होतो. मी म्हणतो तुम्ही जेवायला येतात का कीर्तनाला येतात? कधीतरी साधू संतांच्या जीवनाचा अभ्यास करत असताना त्यांनी केलेला प्रपंच आणि त्या प्रपंचात राहून त्यांनी साधलेला परमार्थ आणि तुम्ही आम्ही परमार्थ केलेला आणि परमार्थ करून साधलेला प्रपंच याचा कधीतरी तुम्हाला आम्हाला उलगडा व्हावा. वास्तविकता या साधू पुरुषांचं, संत सावता महाराज असतील, हे वास्तविकता साधू जीवन हे अलौकिक जीवन आहे. त्यांना या ठिकाणी येण्याचं काम नाही. असं परमपवित्र असणारं संत, सर्व संत मांदीमुळे सर्वात श्रेष्ठ असणारे, वयानं आणि परमार्थिक अनुभूतीने श्रेष्ठ असणारे संत म्हणजे सावता महाराज आहे जगामध्ये. आजपर्यंत जेवढ्याही संत मांद्या होऊन गेल्या त्यांच्यामध्ये वयानंही श्रेष्ठ आणि परमार्थातील अनुभूतीनं श्रेष्ठ जे संत आहे ते म्हणजे सावता महाराज आहे. विठाला 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 म्हणून त्या संतांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सावता महाराजांच्या बाबतीत जर विचार केला, एकदम सर्वसामान्य व्यक्तिमत्व. ज्यावेळेस सावता महाराजांचे आजोबा औसा गाव सोडून आले, चोऱ्या माऱ्या व्हायला लागल्या, त्या ठिकाणी सावता महाराजांचं जीवनचरित्र सांगतात. आणि अरण्यामध्ये वास्तव्य झालं आणि त्या ठिकाणी येऊन उदरनिर्वाहासाठी काही साधनं करू लागले. नंतर त्या अरण्यात झोपड्या बनवल्या अनेक गावकऱ्यांनी. त्या अरण्याचा काही काळानं अपभ्रंश झाला आणि त्या गावाचं नाव पडलं अरण. काय झालं? अरण नाव पडलं. आणि त्याच्यामध्ये सावता महाराजांचे आई वडील परशुमाळी आणि नांगिताबाई यांचा जन्म झाला दैवमाळींच्या. आणि सावता महाराजांच्या जीवनात जर बघितलं, सावता महाराज ही परंपरेनं वारकरी आहे. काय परंपरेनं? माझ्या वडिलांची मिरास गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. परंपरेनं वारकरी घराण्यातले सावता महाराजांच्या आजोबांनी पंढरपूरची वारी केली. सावता महाराजांच्या वडिलांना पंढरपूरची वारी केली. आणि पंढरपूरची वारी करत असताना सावता महाराजांनी सुद्धा पंढरपूरचा त्या पांडुरंग परमात्म्याचा ध्यास लागला. एकदा वडील घेऊन गेले सावता महाराजांना आणि परमात्म्याचं रूप बघितलं. सावता महाराजांनी परमात्म्याचं रूप बघितलं, त्या भजनामध्ये इतके तल्लीन झाले, देवाकडे बघितल्या बघितल्या भाव समाधी लागली सावता महाराजांना. वडील घरी घेऊन आले. नाविलाज झाला, वडिलांबरोबर यावंच लागतं, पण घरी बसावं, घरी बसून समाधी लावावी, भजन करावं. सावता महाराजांनी या साधू संतांच्या समाध्याने, या भजन समाध्या, माऊली ज्ञानोबराय घ्या, कोणी घ्या, यांच्या समाध्या ज्या आहे, समाधी कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये देवाचा विसर पडत नाही त्या गोष्टीला काय म्हणतात? समाधी म्हणतात. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ, ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ, हृदय धरून या दान बाबा बाळ, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ, कथा कीर्तन करीत बाबा बाळ छंदो, कीर्तन करो बाबा बाळ छंदो, बाळ छंदो 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 बाबा बाळ छंदो.
भजन समाध्या आहे साधू संतांच्या. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू. कथा हृदय धरुनिया ध्यान बाबा बाळचंदू. कथा कीर्तन करीतो. बाळछंदामध्ये सुंदर असं वर्णन आलं. ह्या भजन समाध्या आहे साधू संतांच्या. कुठल्या समाध्या आहे? भजन समाध्या. सतत नित्य भजन चालतं समाधीमध्ये. आजही माऊली ज्ञानोबराय असतील, नित्य भजने समाधीमध्ये आहे. कोणी जर भाग्यवान जीव असेल तर कधीतरी त्या समाधीला कान लावा, कान लावा. सतत भजनाचा आवाज येतो. माऊलीचा आजही अधिकार आहे. संजीवन समाधी आहे. ज्या वेळेस पंढरपूरला माऊलीची पालखी निघते त्यावेळेस माऊलीचा कळस हल्ल्याशिवाय, माऊली रथामध्ये बसल्याशिवाय रथ निघत नाही. विठाला विठाला सावता महाराजांनी भजन समाधी लागावी. आईनं आवाज द्यावा, अरे सावता, अरे शेतीचे काम खोळंबले रे, तू हे काय करतोय? सावता महाराजांनी बघावंच नाही. आई आवाज देते, भाव समाधी लागावी. सावता महाराजांनी बापांना आवाज द्यावा. एक नाही, दोन नाही, बापानं बघितलं विठ्ठल भक्तीचा याला लळा लागलाय, त्याच्यामध्ये कामधंदा याचा सुटलाय, पण ही याच्याकरता योग्य नाही. अशी जर साधना यानं केली, विरक्त झाला, तर या जन्मात तरी त्याला देव भेटल का हे मला माहीत नाही. बापानं विचार केला. मुलाचं जर कल्याण व्हावं असं वाटत असेल तर परंपरेनं माझ्याही कुळामध्ये पंढरीची वारी आहे, आणि ती वारी चुकत असेल, वारी चुकून हा जर समाधी अवस्थेक जात असेल, समाधी अवस्थेतून कधी काळी जर याच्याकडून चुकी झाली तर केलेला सर्व साधना पाण्यामध्ये जाईल. आणि बापाने जवळ बोलवलं, सावता, अरे काय करतोय? बाबा, या संसारामध्ये माझं मन रमत नाही हो. अरे सावता, असं काय करतोय? अरे आई हाका मारते, आई म्हातारी झाली, आम्ही म्हातारं झालो आहे, आमची देखभाल कोण करणार? आमच्या वंशाला तू एकुलता एक आहे, आणि तू जर असा समाधी लावून बसला ना, आईचं बापाचं म्हणणं ऐकलं नाही तर कधी काळी तुला या भजनातून देव भेटेल का? कधी? नीती सांगितली बापानं. आई जर हाका मारत असल तर देवानं दिलेली हाक सुद्धा बाजूला टाकावी, आधी आईच्या हाकेला धावून जावं. हा नियम आहे परमार्थाचा. बापानं हाक मारली, देवाला बाजूला करावं, आधी बापाची इच्छा पूर्ण करावी. हा नियम आहे परमार्थाचा. सावता, तुला हे पातक माहीत नाही रे. आईनं बापानं जर हाक मारली आणि त्याच्याकडे जर पाठ फिरवली, तुला हे पातक माहीत नाही. याचा परिणाम, याचा दंड खूप अवघड आहे. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता. पुढच्या जन्मात बहिर म्हणून जन्माला यावं लागतं. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी, पितृवचनासी पाठ दिदली, तीर्थव्रती असून त्या गेली, बैरा झालो या जगी. का झालो? पितृवचनाला पाठ दिली. आईनं हाका मारली, आईचं बोलणंच परसलं नाही. याचा पातक फार मोठं आहे सावता. सावता महाराज वडिलांना म्हणतात, बाबा, माझं मन या संसारातलं. अरे असं काय करतोय? अरे विचार कर. अरे मोठमोठाले संसारी माणसं, त्यांनी प्रपंचात राहून प्रपंच साधून परमार्थ साधला, प्रपंच करून परमार्थ साधला. तू असं काय करतोय? सावतोबा म्हणतात, मला जिकडं तिकडं परमात्मा दिसतोय, मला पांडुरंग भक्तीचा. सावता ऐक, तुझं कर्म आहे, ते कर्म तू त्यागता कामा नये. ज्यावेळेस सृष्टीचा विस्तार ब्रह्मदेवानं केला आणि या प्रजेनं प्रश्न विचारला, आमच्या उद्धाराचं साधन काय? त्यावेळेस ब्रह्मदेव या प्रजेला बोलता झाला, सह यज्ञम मया सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. या ब्रह्मदेवानं सांगितलं, तुम्ही देवतांतरान भजावे. देवतांतरा तुम्ही न भजावे, तुम्ही देवांना भजायचं नाही. या प्रजेला सांगता झाला, व्रत नियमू न करावे,
शरीराला दंडित करायचं नाही, व्रत नियमन करायचं नाही. फक्त जे परंपरेनं कुळानं तुमच्या वाट्याला जे काम दिलंय परमात्म्याच्या सलगीनं, तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला त्या कुळाचा जो धर्म आहे तो धर्म तुम्हाला जपता यावा. तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, माणूसपणाचा धर्म तुम्हाला आम्हाला जपता यावा. तुम्ही आम्ही स्त्री म्हणून जन्माला आलो, तुमचा कुणाशी विवाह झाला, पतिव्रता पती ते जर तुम्ही कुणाचे शिष्य असाल तर त्यानं गुरुची सेवा करायची, वेगळी ईश्वराची. स्वामी काजा गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु पितृवचन सेवापती, 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 पितृवचन सेवापती. हे विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. प्रामाणिकपणानं पार पाडलं, तुम्हाला देवाचं भजन करण्याची गरज नाही. ते सावता महाराजांना सांगितलं, कधीतरी या चरित्रातून तुकोबरायांचा एक जरी हे साधू संतांचं वाङ्मय ना, हे खूप असं सटीक वाङ्मय, याच्यातला एक जरी अभंग जीवनामध्ये उतरलं ना तरी जन्माचं कल्याण करण्याचं साधन त्याच्यात आहे. एक जरी अभंग तुकोबरायांनी सगळ्या समाजासाठी धर्म शिकवला. जगामध्ये प्रपंच करून सुद्धा परमार्थ साधता येतो, याचं उदाहरण सटीक दिलंय तुकोबरायांनी. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज. जो नौकर आहे त्यानं मालकाची मर्जी राखली पाहिजे. मालक म्हणला माझ्या गाडीवर तू ड्रायव्हर आहे, सकाळी मला 8ला अमक्या अमक्या ठिकाणी सोडायचं. नौकरानं सांगितलं महाराज 8 वाजता तर माझी ज्ञानेश्वरी वाचायचं टाइम आहे, माझी पूजा असते, पूजा झाल्यावर मी ज्ञानेश्वरी वाचतो, तुम्हाला सोडायला कसं येऊ. जर तो मालकाची आज्ञा मोडून जर ज्ञानेश्वरी वाचत असेल तर त्याच्याकडून पुण्य नाही घडत, त्याच्याकडून पाप घडतं. काय घडतं? पुण्य करता भूय पाप. कुळानं ज्या कर्मामध्ये तुम्ही आम्ही प्रयुक्त आहे त्या कर्मामध्ये कधीतरी ईश्वर बघता यावा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही कामामध्ये काम काही म्हणा. कर्म करत असताना देवाला विसंबायचं नाही, पण कर्म हे प्रामाणिकपणानं पार पडायचं. कधीतरी जे कर्म तुम्ही आम्ही करतो ते तेवढं प्रामाणिक आहे का? कर्म जर प्रामाणिक झालं तर वेगळी पूजा करण्याची गरज नाही. हीच विष्णूची पूजा नाही, केवळ महापूजा. अनुभवनु हे तुझ्या तुकोबराय म्हणतात. स्वामी काज गुरु भक्ती, शिष्यानं गुरुची सेवा करायची. पितृवचन, मुलांनी पित्याची आज्ञा पाळायची. कुणाची? पित्याची आज्ञा पाळायची मुलांना. पण अलीकडे असं झालं, आज्ञाधारीच कोणी राहिले नाही. राहिले का कोणी? आज्ञाधारीच नाही. बाप मागा हाका मारतो हे त्याच धकीत. आज्ञाधारी कोणी राहिले नाही. बरं जाऊ द्या, आज्ञाधारी तर जाऊ द्या. असे काही मुलं जन्माला आले तेव्हा त्यात आमच्या बापाला काही जमलं नाही. काय
आमच्या बापाला काहीच जमलं नाही, काही काही तर त्याच्या पुढची काय केलं तुम्ही आमच्यासाठी. कधीतरी असं वाटतं ना, असं बाजूला घ्यावं ना, असं थोबाड फुटसतो वाहनाव यांना. अरे लाजा वाटायला पाहिजे. आई बापाला म्हणतात काय केलं तुम्ही आमच्यासाठी. कधीतरी त्याचा कान धरावून आरशा पुढे न्यावा असं वाटतं. त्याला आरशासमोर उभा करायचा. ज्या तोंडानं बोलतोय, ज्या शरीरानं बोलतोय, जे तुझे हातपाय चालताय, ही कुणाची देणे रे, कुणाची देणे, कुणाची आहे. हे शरीर कुणी दिलं व आपल्याला. याच्यातला एक एक अवयव करोड रुपये किमतीचा आहे. किती? करोड रुपये किमतीचा एक एक अवयव आहे. आणि करोड रुपये किमतीचा अवयव एक एक असणार हे संपूर्ण शरीर आई बापानं तुम्हाला आम्हाला दान स्वरूपात दिलं. मोबदला घेतला का? घेतलाय का? 1 रुपया न घेताना हा देहदान तुम्हाला. जगामध्ये असे काही पात्र आहे हो, जे दान स्वरूपामध्ये काही गोष्टी तुम्हाला आम्हाला प्रदान करतात. फक्त एक आहे, कृतज्ञता हा भाव तुमच्या आमच्या जीवनातला माळवला. एक परमात्म्याचा वर्ग आहे जगामध्ये, त्यानं तुम्हाला आम्हाला जीवदान स्वरूपामध्ये दिला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. आई वडिलांनी दिला, देहदान दिला. तिसरा वर्ग आहे साधू संतांचा. साधू संतांनी एक दान तुमच्या आमच्यासाठी दिलं, कृपादान. कोणता? कृपादान दिलं साधू संतांनी. आणि त्याच्या पुढे अजून एक वर्ग आहे तो दान देणारा, तो म्हणजे सरकारचा वर्ग. ती अनुदान देत. काय देत? अनुदान देत. हे बघा, देव देतो जीवदान, आई वडील देतात देहदान, साधू संत करतात कृपादान, सरकार देतं अनुदान. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवानं दिलेलं मरत नाही. जीव मरतो का? नाही मरत. आई वडिलांनी दिलेलं उरत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत चालतं. साधू संतांनी दिलेलं सरत नाही. कृपादान केली संती कल्पांती सरेना. सरत नाही साधू संतांनी दिलेलं. आणि सरकारनं दिलेलं पुरत नाही. पुरतं का? महिला मंडळी 1500 हा लाडकी बहीण कोणाची राहिली हो? भरपूर अनुदान आले, कुणाचे राहिले? सरकारनं दिलेलं पुरत नाही. आई वडील तुम्हाला आम्हाला देतात, देहदान देतात. आणि देहदान दिलेलं आई वडील, त्या आई वडिलांना तुम्ही आम्ही बोलतोय हे चुकीचं आहे, हे देवालाही मान्य नाही, कर्माच्या विरुद्ध आहे. तुम्ही आम्ही परमार्थ करत असू, आई वडिलांची जर एंडाळणा होत असेल तर तुमचा आमचा परमार्थ हा परमार्थ नाही आहे. परमार्थ करता करता तुम्ही आम्ही पाप करतोय. पितृवचन सेवापती श्री करता एकच धर्म सांगितला. तिनं एकाही देवाला न जाता सेवापती धर्म सांगितला. काय सांगितला? सेवापती. आता महाराजांनी प्रमाण दिलं, मला तर सांगणंच आहे ना, सांगणंच आहे ना. इथं बसलेल्या एवढ्या महिला मंडळी 28 वर्षापासून सप्ताह चालू आहे, तुम्ही कीर्तन ऐकतात. बरं, मला असं एखादीनं तरी वर बोट करून सांगा का आम्ही उठल्यानंतर सकाळी नवऱ्याच्या पाया पडतो? औ एक आहे बो. मरून तुमच्या फुटी जन्माला यायला पाहिजे. बरं, जाऊ द्या. हा, त्या प्रदीप मिश्रांची कथा ऐकल्यापासून महादेवाला किती जणी पाणी घाली? त्या किती जणी? मला बघू द्या ना किती परमार्थ आहे तुमच्या गावात. किती जणी पाणी घाल? त्या करा बर बोट. बाबा खोट नाही सांगत. आता त्या बाबाचं खरं का खोटं हे पण काही गोष्टी मी मानत नाही, थोडं तत्वानं बोलतो. काही गोष्टी मी मानत नाही. त्या बाबाची कथा ऐकल्यापासून एवढ्या बाह्या पारमार्थिक झाल्या, एवढ्या पारमार्थिक झाल्या. जेवढी गर्दी महादेवाच्या मंदिरात तेवढी गर्दी कुठंच नाही, कुठंच नाही. एकाही देवळात तेवढी गर्दी सापडणं नाही. पांडुरंगाच्या नाही कुणाच्या. एक वेळेस पांडुरंगाच्या मंदिरात कमी गर्दी, पण महादेवाच्या मंदिरात महादेव सोडलाच नाही यांनी.
बरं ती कथा करायला कोण काय सांगतं न कोण काय सांगतं, मला कोणावर टीका नाही करायची, पण काही गोष्टी बोलून जाईल. बरं बाबा खूप भारी सांगत्या कथेमध्ये, एक लोटा जल सभी समस्या कहानी सब समस्ये का हल. मी अख्खं शिवमहापुराण चाललं, शिवमहापुराण त्याच्या आधी कथा केल्या बाबा महाराष्ट्रात येण्याच्या आधी, पण त्याच्यानंतर ते आल्यापासून माझ्या डोक्यातच असा फरक पडल्यावानी झालं. हे तर आपल्याला कुठं लागलं नाही. मी परत जवळजवळ 2-3 वेळेस पूर्ण ग्रंथ चालला, शब्द न शब्द उचाकला, मला कुठंच नाही सापडलं, कुठंच नाही सापडलं. बरं जाई ना का पाणी टाकी नका, महादेवाला पाणी टाकलं पाहिजे असं माझं दुमत नाही. जलतत्व आहे त्याला अर्पण केलं पाहिजे, पण कुठंतरी श्रद्धा असावी, श्रद्धेच्या ठिकाणी अंधश्रद्धा नसावी. काय झालं, बाबांना सांगितलं तुमच्या जीवनात काही असू द्या, सगळं जातं, जो आजार असला तो गायब होतो. तुमच्या जीवनात जी विपत्ती आली, महादेवावर पाणी टाकलं का गायब होत. हा तेव्हापासून बाह्या सकाळी उठल्या का तांब्या भरून. बाबा मी मानत नाही कर्मपराच्या बाबतीत जर बोलणं झालं तर मोठमोठ्यांची यादी, त्यांना कर्म चुकलं नाही. परेशी गभारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, बिल्ले निंदिले शारंगधर. मोठमोठ्यांची यादी आहे कर्माच्या बाबतीत. मोठमोठ्यांच्या कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मिला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. मोठ्या मोठ्यांची यादी आहे. रामाला वनवास झाला, कर्मानं झाला का नाही? कर्म होतं पूर्वजन्माचं. श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप होता. राजा दशरथाला तुझे पुत्र तुझ्यापासून बाजूला जातील, कर्मे दशरथ वियोगे मेला. देवाचा बाप आहे. पहा कृष्णाचे वैभव, बंदी शाळे वसुदेव. कुणाचं सांगतोय? तुमचं आमचं नाही, मोठ्यांचं सांगतोय, देवांचं. तुका म्हणे कर्मरेखा कदा न चुके ब्रह्मादिका. कर्मरेखा ब्रह्मदेकाला सुद्धा चुकत नाही. कुणाला? मला सांगा, रामाला वनवास झाला, वनवास झाल्यानंतर रामाला हे माहीत नव्हतं का रामेश्वराचं ज्योतिर्लिंग कोणी स्थापन केलं? प्रभू रामचंद्राने स्थापन केलं. मग रामाला ती अयोध्यातच स्थापन करता येत नव्हतं का? वनवासाला जायची काय गरज होती? वनवास झाला ना, माझ्या जीवनामध्ये यातना आले, विपत्ती आली. रोज अयोध्येत महादेवाचं ज्योतिर्लिंग स्थापन करून मी लोटा लोटा जल घालील. 14 वर्ष काढायची गरज काय मला? मग त्यांना कळलं नाही देव असून, तुम्हाला आम्हाला कसं काय कळलं? हो बरं, बाबांना सांगितलं. बरं ती बाबांना एवढंही सांगितलं महाराज, मी काय कुणावर टीका नाही करत, पण महिला मंडळी आत्मपरीक्षण करा. बाबा म्हणे का सोमवारी बेलाचे पानं तोडू नये. महिला मंडळी रविवारपासूनच बेल गात्या. हा रविवारपासूनच त्यांना सकाळपासूनच बेलाचे पानं आणायचे, बेलाचे पानं आणायचे. बरं घरी जर नसले तर माणसं दटी द्या, माणसं दुसऱ्या मळ्या दटी त्या. मग ते बेलाचे पानं, बेलाचे फळं, धोत्र्याचे बोंड, धोत्र्याचे फुलं ते आणून दिले का माणसानं. बाई सकाळीच उठती, सोमवारी पहाटेच उठती, भल्या पहाट्या महादेवाच्या मंदिरात. तसं जर विचार केला ना, या महादेव म्हणजे सगळ्यामध्ये तपश्चर्या करणारा हा बाबा आहे. सगळ्या देवांमध्ये तो एकांतात राहणारा बाबा आहे, लोकांतातला बाबा नाही तो. मी बोलत नाही, तपश्चर्या करणाऱ्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर महादेवजींचा हात धरणारा जगात दुसरा तिसरा कोणी नाही. करिता तापसांची कडसणी कवना जवळी ठेवी जे शूळपाने. कोण आहे त्याच्या बरोबरीचा? कुणी नाही ना. माऊली ज्ञानोबराय वर्णन करत आहे, महादेवाच्या बरोबरीचा तपश्चर्या करणारा दुसरा कुणीच नाही. म्हणून त्यानं विचार केला, माझ्या तपश्चर्येत भंग येऊ नये म्हणून त्यानं लोक विनाकारण गर्दी करत नाही अशा ठिकाणी वास्तव्य केलं. कुठं? आम्ही कथा ऐकल्यापासून त्यालाही सोडेना. बाई सकाळीच उठती, बेलाचे पानं, धोत्र्याचे फळं, धोत्र्याचे बोंड सगळं घेते आणि तांबर पाणी आणि घोळक्यानं जात्या महादेवाच्या मंदिरात. महादेवाला अभिषेक करतात, भक्तिभावानं करतात, मी म्हणत नाही करू नये. आणि तिथून निघाल्या का एकमेक चहा पियत घरी येतात. चहा पियत वैस अहो काय दर सोमवारीची येणं होतं, चला चहा प्यायला.
मग हिच्या का झालं का तिच्या का तिच्या का झालं का तिच्या का. महादेवाला सकाळी सकाळी पहाटे लोटाभर पाणी. घरचा महादेव त्या दिवशी 2 वाजे लोक उपाशी. आपल्या बापानं देव ठेवला का? औ धारणगावकर, आपल्या बापानं देव ठेवला. हे बघा, काही गोष्टी थोड्या नियमात कराव्या लागतात. काय कराव्या लागतात? नियमात कराव्या लागतात आणि जाणून कराव्या लागतात. त्यावेळेस देव भेटतो, नाही तर भेटत. असं आयुष्यभरही परमार्थ केला तुम्ही, आम्ही देव भेटत नाही. विठाला विठाला इकडं लक्ष द्या. पतिव्रतामध्ये महान पतिव्रता जी अनुसूया माता, दुसरी पतिव्रता ही एक पतिव्रता सर्वश्रेष्ठ दुसऱ्या पतिव्रतेला उपदेश करते. जिचं नाव घेतलं तरी पातक जातं. सीता तारा मंदोदरी, जिचं पतिव्रतामध्ये अग्रगण्य नाव आहे सीता माता, तिला रामायणामध्ये उपदेश करताना पातिव्रत्य धर्माचा अनुसूया माता स्वतः सांगते. नारी धर्म पती देवन दुजा. स्त्री करता हाच धर्म आहे. पती देवन दुजा. सर्व भावे पती ध्यानी मानी, सर्व भावे पती ध्यानी मानी, सर्व भावे पती ध्यानी मानी, सर्व भावे पती ध्यानी मानी. पतिव्रताने ने अनिकाची सुटे, पतिव्रताने ने पतिव्रताने ने अनिकाची सुटे. सर्व भावे पती ध्यानी मानी, सर्व भावे पती ध्यानी मानी, सर्व भावे पती ध्यानी मानी, सर्व भावे पती ध्यानी मानी. पतिव्रतेनं हेच करावं, दुसऱ्याचं चिंतन सुद्धा ऐकायचं नाही. पती हाच तिच्या करता देव आहे. कुणा करता? स्त्री करता. स्त्रीला जगात दुसरा देव सांगितला नाही. बरं जाऊ द्या, माझंही पटत नसेल महिला मंडळी. आजपर्यंत पुराणामध्ये जेही उदाहरणं आले, ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या स्त्रियांनी देवावर सत्ता मिळवली, ती पतीच्या सेवेनं का पिंडीवर पाणी ओतून? औ कशी मिळवली? पतीची सेवा करून. आमचं उलट आहे. आम्ही सेवा देवाची करतो, सत्ता पतीवर गाजीतो. कधी आम्हाला देव भेटावं? कधीतरी तुम्हाला आम्हाला हा उपदेश. आणि बाबा काही का वेळेस आम्हाला असं वाईट वाटतं थोडं, आज कुणाजवळच धर्म राहिला नाही. कधीतरी हे पुराण, ह्या सगळ्या गोष्टी याच्या करताच अभ्यासायच्या. साधू संतांचं जीवनचरित्र याच्या करताच अभ्यासायचं. त्या कोणत्या मार्गाने गेले ना आज आम्ही कुठे आहे? विठाला विठाला काही गोष्टी कळाव्या. स्त्री करता पती हाच देव आहे. त्या धर्मामध्ये संसारामध्ये तिचं नीट आचरण झालं पाहिजे. ज्यावेळेस माता सीतेचं लग्न झालं, आई सुनैनानं जवळ बोलवलं. सीता ऐक, तुझा विवाह झालाय, तुझ्या 4 बहिणी आहे, पण ऐक, तुला प्रपंचाचं ज्ञान नाही, संसाराचं ज्ञान नाही. ऐक, मी सांगते प्रपंच कसा करायचा. जवळ बोलवलं. ती आई उपदेश करते जगाच्या मालकिनीला. सास ससुर गुरु सेवा करहू. तुझं धर्म आहे काय? त्या ठिकाणी गेल्यावर सासू सासरे गुरु पती ननंद दीर यांची काय करायची? सेवा करायची. आता हा पुराणातला उपदेश आहे. त्याच्या जागी आपल्या आईला ठेवून बघा पूर्वीच्या. आता पुराणाचा एकाही पुरीला उपदेश नाही. मिलिटरीचं शिक्षण पुरीला दिल्या जातं लग्नाला आल्या आल्या. घरातच सासू जर काही बोलली, सासून एक गोळी सोडली, तू बॉम्बच फेकायचा सासू. तू काय करायचं? बॉम्बच फेकायचा सासू. स्फोट व्हायला लागले घरोघरामध्ये. कधी काळी आम्हाला धर्म कळावा.
कधी काळी हसण्याकरता नाही सांगत, कधीतरी आत्मपरीक्षण करा तुमच्या आमच्या परमार्थाचं. जगामध्ये सावता महाराजांके सारखे संत भक्त मुलं जन्माला येण्याकरता स्त्री सुद्धा तेवढी पवित्र लागते, मर्जीवान लागते, कुलवधू लागते. आज कुळच भ्रष्ट करायचं काम चालू आहे हिंदू धर्मामध्ये. इतकी अवघड परिस्थिती झाली. इथून पुढे संत जन्माला येतील का हे मला माहीत नाही, कोणी भगवत भक्त जन्माला येतील का मला माहीत नाही. कलियुगाची छटा तर आजच दिसायला लागली. अजून तर बराचसा काळ जायचा आहे. आता 5,500 वर्ष झाले. लोकांच्या बुद्ध्या एवढ्या भ्रष्ट झाल्या आहे प्रत्येक बाबतीत. आज मुलींना धर्म नाही शिकवल्या जात. आज धर्म भ्रष्ट कसा करायचा, दुसऱ्याची अवहेलना कशी करायची, धर्म सोडून कसं वागायचं याचं शिक्षण जास्त चालू आहे, जास्त चालू आहे. त्याच्यामुळं तुमच्या आमच्याकडून जेही कर्म घडतं ती सेवा घडत नाही, तो परमार्थ घडत नाही. किती पाणी होता, किती काही करा, हा परमार्थ नाही आहे. कधीतरी आमचं कर्म चुकतंय या गोष्टी आहे. कधीतरी स्वधर्म तुम्हाला आम्हाला कळावा. सावता महाराजांच्या वडिलांनी सांगितलं, अरे सावता, तुझा तो धर्म नाही रे भजन करण्याचा, तुला जे वाट्याला कामाला ही शेती तुला सांभाळ. बाबा माझं मन रमत नाही. सावता एक काम कर, तुझं मन नसेल रमत ना, ही शेती तुझी नाही आहे, ही शेती पांडुरंगाची आहे. या भावनेतून शेती कर. तू गडी आहे त्याचा, काय आहे, गडी आहे. आणि गडी या अनुषंगानं तू त्या शेतीमध्ये राब. मळा पांडुरंगाचा आहे. सावता घरी राहून जरी तिथं फक्त काय केला, भाव ठेवला असा तरी त्याला देवाक जाण्याची गरज नाही. ते ज्याही देवस्थानाला गेले तिथले देवता यांच्या पाया पडतात. सावता महाराजांनी त्या दिवसापासून पंढरीची वारी बंद केली आणि मळ्यातच पंढरी फुलवली, मळ्यातच पंढरी केली, भावनेनं पंढरी फुलवली. आणि प्रेम एवढं उत्सुंग झालं शेती करता करता का सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये त्या प्रेमाच्या माध्यमातून परमात्मा बसला. सावता महाराजांच्या बाबतीत विचार केला, प्रेममूर्ती म्हणून जर बघितलं तर नामदेवरायांचं काय नाव आहे. मग सावता महाराजांच्या बाबतीत विचार केला, नामदेव महाराज म्हणतात, सावता सागर प्रेमाचे आगर. सावता महाराज दुसरं तिसरं कुणी नाही, सावता सागर. सागर कसा असतो, वड्या एवढा नाही. सावता महाराजाच्या ठिकाणी असणार जे प्रेम आहे ते प्रेम साधारण नाही. सावता महाराज दुसरी तिसरी कुणी नाही. तुम्हाला आम्हाला उपदेश करण्यासाठी त्रेतायुगातले राजा जनकच सावता महाराजांच्या रूपानं या ठिकाणी अवतार आले. कोण आले, त्रेतायुगातले जनक, ज्यांनी कर्म मार्गाचे जे पथिक आहे संसार करून जे विधेयी अवस्थेपर्यंत पोचले, नवे नवे ब्रह्मसुख पावते झाले. मी थोडं तात्विक चिंतन मांडतोय, डोक्यावून तर नाही जात ना, थोडं डोक्यावून तर नाही जात ना. अभंग घेतलाय मी, पण चिंतन मला सावता महाराजांचं मांडायचं आणि शेवट अभंगाक जायचंय. आता प्रोसिजर म्हणून अभंग घेणं आहे, पण निदान परमार्थ करता करता तुम्हाला आम्हालाही कळायला पाहिजे सावता महाराज काय होते, ते काय करत होते ना आम्ही काय करतोय, या गोष्टी कळाल्या पाहिजे की नाही. मग जरी साधू संताक मागणीचा अभंग असला, आधी चरित्र ऐका मग आपण अभंगाक जाऊ. विठला विठला राजा विदेराज जनकाचा अवतार म्हणजे सावता महाराज. परमार्थामध्ये भेद नाही, परमार्थात भेद नाही. जो अधिकार, जी अनुभूती संन्यासी लोकांना परमार्थात येते, तीच अनुभूती जर नीतीनं संसार केला तर सांसारिक लोकांना येते. आमचे गुरुजी सांगायचे, नीतीनं जर संसार केला तो संसारच परमार्थ होतो. काय होतो, संसार. आणि नीती सोडून परमार्थ जरी केला तो तो परमार्थ होत नाही, तो काय होतो, संसार होतो. विठला विठला म्हणून तुम्ही आम्ही काय करतो या गोष्टी तपासल्या पाहिजे. राजा जनक संसार करत असताना पण कर्म मार्गावर आरूढ झालेले, कर्म मार्गाला प्राधान्य दिले. कर्मण्येव संसिद्धीर म्हणून गीताकारानं परमात्म्यानं त्यांचं नाव घेतलं गीतेमध्ये. वास्तितो जनकादया
कर्मामध्ये एवढे उद्युक्त होते का कर्म करत असताना या प्रजेसाठीच आपण कर्म करावं, ही प्रजाच आपली ईश्वर आहे, यांचं पालन करणं आपला हा धर्म आहे. त्या अनुषंगानं राज्य करत होते. आणि राज्य करत असताना जनकानं एक दिवस शेतामध्ये नांगर धरला. काय धरला? नांगर धरला. नांगर धरल्यानंतर जनक नांगरीत असताना नांगराची जी खून पडली जाते वगळी, काय ज्याला आपण काय म्हणतो? तास म्हणतो. काय म्हणतो? तास. त्याला काय म्हणतात? शीत म्हणतात. काय म्हणतात? संस्कृतामध्ये त्याला शीत अर्थ आहे. काय शीत आहे? राजा जनक शेतामध्ये शीत घालत असताना भाव तदाकार झाला. कर्म ब्रह्मरूप झालेलं होतं. ही जगाची सेवा नाही, माझ्या राज्यात जगदीश्वराची सेवा करतोय, हा भाव उद्युक्त झाला. परिणामता राजाला त्या शेतामध्ये, त्या सीतेच्या मध्ये सीतारूपी भक्ती सापडली. काय सापडली? सीतारूपी भक्ती सापडली. आपलं कर्म चोख प्रमाणे पार पडलं. परिणामता सीतारूपी भक्ती सापडली. ज्या दिवशी राजाला सीतारूपी भक्ती सापडली, ती भक्ती वाढत वाढत गेली. आणि एक दिवस राजा जनकाच्या दरबारामध्ये साक्षात ब्रह्मही चालून आलं. ज्ञान रूपानं विश्वामित्र चालून आले, न वैराग्य रूपानं लक्ष्मण चालून आला. ज्या दिवशी तुमचा आमचा धर्म सिद्ध होईल, तुम्ही आम्ही धर्म कार्य करू, आपल्या वाट्याला आलेलं कर्मच धर्म म्हणून अवलंबू, ते धर्म तुमचं आमचं भक्ती घडतं. त्यावेळेस ते कर्म करत असताना ते कर्म जर सिद्धीला गेलं आणि ती जर भक्ती झाली, आपल्याला देवाक जाण्याची गरज नाही, देवाला आपल्याकडे यावं लागतं. विठाला विठाला म्हणून राजा जनक संसार करायचे. आणि संसार करत असताना त्यांच्या बाबतीत जर विचार केला, हे सावता महाराज हे कर्म सामान्य शेतीचे करतायत, पण माऊली ज्ञानोबरांनी गोड उभी खर्च केली. ते वर्तत दिसती देही परी देही ना माझे ठाई, निमित्त यांचे हृदयी समग्र असे. ते वर्तन जरी संसारात करत असले तरी सुद्धा देही ना माझे ठाई, त्यांच्या मनाचा भाव माझ्या ठिकाणी स्तब्ध होता. म्हणून संसार करून सुद्धा भक्ती क्षेत्रामध्ये हे अलौकिक दशेला प्राप्त झाले, ब्रह्मसुख पावते झाले. जनक म्हणजे साधारण नाही. तुम्हाला आम्हाला संन्यास घेऊनच त्या गोष्टी प्राप्त होतील असं नाही. जर विचार केला, ज्यांना परमात्मा मायेचं जन्माला येण्याच्या आधीपासून भान आहे, असे संन्याशांचे शिरोमणी शुकाचार्य, ज्यांना परमात्म्याच्या मायेचं भान आहे, की ब्राह्मणाचे पूर्व एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवीची पळवून गेले. जन्म घेता क्षणी निघाले. व्यास महर्षी माग लागले, अरे थांब. काही स्त्रिया सरोवरामध्ये स्नान करत होत्या. एवढा तरुणाबांड मुलगा गेला, त्यांना लाज वाटल्याने व्यास महर्षींना बघितलं, वस्त्र परिधान केले. व्यास महर्षीने कुतूहलानं विचारलं त्यांना, माझा तरुणाबांड मुलगा गेला, तुम्हाला लाज वाटली नाही, माझ्या का बघून तुम्ही वस्त्र परिधान करता, मी म्हातारा माणूस आहे. त्या स्त्रियांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. महाराज, त्याच्या का बघून आम्हाला लाज वाटली नाही, याला कारण काय सांगू? अहो, तुमच्या मुलाला अजूनपर्यंत स्त्री आणि पुरुष काय हेच माहीत नाही. स्त्री काय आणि पुरुष काय हेच माहीत नाही. तुमच्या दृष्टीमध्ये हा भेद आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुमची लाज वाटली ना, मी वस्त्र परिधान केले. तुमचा मुलगा विधेय अवस्थेत प्राप्त झालाय, ब्रह्मस्वरूप पावता झाला. एवढीच गोष्ट शुकाचार्यांच्या कानावर पडली ना, अभिमान जागृत झाला. माझ्यासारखं कोणीच नाही. परमार्थात हेच सगळं खेळ करत आहे, दुसरं काहीच खेळ करत नाही. माझ्यासारखं कोणीच नाही. आणि व्यास महर्षींना कळलं अंतर्ज्ञानानं, आणि अभिमान आला ना माझ्या मुलाला, वैराग्याचा अभिमान आला. आणि व्यासे उफराटी दृष्टी केली, व्यासाने उलटी दृष्टी केली. अरे अभिमान आला तुला. नाही तर शुकाचार्यांच्या बाबतीत जर विचार केला, शुकाचार्य पहिल्यांदा ब्राह्मण आहे, म्हणून नामदेवरायांनी वर्णन केलं ब्राह्मणाचे पूर. आणि जन्माला येताना ब्राह्मण आहे, आणि पुढच्या स्थितीला संन्यासी नाही. संन्याशांचे महात्म्य सर्वात मोठे.
त्यांचं वर्णन करत असताना अलक्षलिंगम निजलाभ तुष्टो व्रतस्य बालैरवधूत वेश, एकही चिन्ह धारण केलं नाही, एकही चिन्ह नाही, गळ्यात जानू नाही, जनेऊ नाही, शिंडी नाही, शिका नाही, व्रतस्य बालैरवधूत वेश, हे दिशाच ज्यांचं वस्त्र आहे असे असणारे शुक. पण अभिमान झाला, पित्यानं कुणाच्या भेटीला पाठवलं, जनक भेटीशी पाठविला तिने. वाईट वाटतं, जो संसार करणारा जनक त्याच्या भेटी करता. पण तिथं जाऊन जनकाची अवस्था बघितली, जनकाचं कर्म बघितलं, शुक मुनींचा अहंकार गळून गेला. संसारिक होते पण देवानं त्यांच्या ठिकाणी एक वर्ग असा आहे, देवासाठी घरदार सोडलेलं, देवासाठी मंदिरात जाणारा एक वर्ग आहे, आणि एक वर्ग आपल्या संसारामध्ये निमग्न आहे. पण देवाला तिकडं देवळात करमत नाही, तो त्यांच्या घरच्या वाऱ्या करतो. विठाला विठाला हो, आमचे साधू संत त्यांच्या संसारात घर काय, पण देवाला मंदिरात करमत नाही. देवानं त्यांच्या घरी काय करावं, काम करावे. माझ्या नाथ बाबाच्या घरी 36,000 वर्ष शिकंड्याच्या रूपानं काही संत मंडळी नाथ बाबाला बोलले, नाथ बाबा अहो हे चांगलं नाही, तुम्ही देवाला राबून घेता, चंदन उगायला काय लावतात. नाथ बाबा मला काय माहिती तू देव गडी म्हणून मी ठेवला, मला काय माहिती. नाथ बाबांनी येऊन बघितलं, खरं शिखंड्याच्या रूपामध्ये परमात्मा होता. नाथानं हाताला धरलं, नाथ म्हणले अरे भक्तांना देवाकडून सेवा करून घेणं हे चुकीचं आहे. नाथानं हाताला धरलं, अरे सगळे संत मला बोलता रे तू सेवा करतो माझ्या घरी. हाताला धरलं, पैठणच्या बाहेर आणलं, गोदावरीच्या बाहेर, आणि देवाला सांगितलं ऐ ऐक, हा पंढरपूरचा रस्ता आहे. कुठला? पंढरपूरचा. इथून पुढं माझ्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही, नीट पंढरपूरचा रस्ता धरायचा आणि विटेवर जाऊन उभं राहायचं. नाथांनी देवाला तिथं सोडलं. नाथ परत आले घरामध्ये पाऊल ठेवला, तर मागच्या दाडानं देव कावड घेऊन जा सुखा कारणे देव वेलावला, जा सुखा कारणे देव वेलावला, वैकुंठ सोडून संत सगळी राहिला, वैकुंठ सोडून संत सगळी राहिला. सुखा देव वेलावला, जा सुखा देव वेलावला, वैकुंठ सोडून संत सगळी राहिला, वैकुंठ सोडून संत सगळी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सगळे, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण, ओला सुखाकार देव वेलावला, जा सुखाकार देव वेलावला, वैकुंठ सोडून संत सगळी राहिला, वैकुंठ सोडून संत सगळी राहिला. तिकडं देवाला करमत नाही, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. का? त्यांनी त्यांचे काम करावे. देव नेऊनी घातला बाहेरी, पायी परतून परी तो घराचे भीतरी. हो, परतून बघितलं तर जुन्या काळामध्ये घरामध्ये लई मांजर झाले का नेऊन सोडायचे माणसं. या गल्लीतून पिशीत भरले का दुसऱ्या गल्लीत नेऊन सोडायचे माणसं. घरी यायच्या आधी मागच्या दारानं मांजरीचं पिलू घरी. तसं देवाचं आहे, त्याला किती हाकलण्याचा प्रयत्न करा, पण तुमचं जर कर्म योग्य असेल, तुमचा भाव योग्य असेल, देव तुम्हाला सोडत नाही, देव तुमचं कर्म करतो. देवाला कर्म करणारे भक्त जास्त आवडतात. एकदा नारदजी गेले देवाकडं, देवाला म्हणले देवा तुला जे भक्त आवडतात ना त्यांचे नाव सांग. नारदाला वाटलं माझं नाव येईल, कोणाचं नाव येईल, माझं नाव येईल. देवानं अलगद उशी घालून फाईल काढली, वही काढली, नारदाच्या हातात दिले. देवानं नारदानं वाचायला सुरुवात केली. सावता बाबा, तुकाराम महाराज, राजा जनक, कोरा कुंभार,
सगळे जेवढे सांसारिक लोक आहेत त्यांचेच नाव. नारदाला वाटलं नसल पहिल्या नंबरला नाव, आडमध्ये तरी असल आपलं. जे पाना चालत चालला नारद 1 2 3 4 शेवटपर्यंत नारदाचं नाव कुठंच नाही. नारदाला रागच आला. नारद म्हणला देवा तुला हे भक्त लय आवडतात का रे? देव म्हणले हो खूप आवडतात. मग देवा मला एक सांग हे का आवडतात? अरे देवा का आवडतात? देव म्हणे आवडतात म्हणून आवडतात, जास्त आवडतात म्हणे. हो. मग देवा ही यादी कोणी लिहिली? देव म्हणजे मीच लिहिली माझ्या हातानं. नारद म्हणले देवा तुला काही कळतं का रे? तू शिकला का नाही काही? तुला काही कळतं का? काय झालं नारदा? नारद म्हणले देवा अरे ते संसार करत्या, वावरात खुरपीत्या, मुलाबाळांचं बघतात, हे सगळं होऊन वेळ काळ उरला तर मग पार्ट टाइम परमार्थ करतात. उरलेल्या फावल्या वेळामध्ये काय करतात? परमार्थ करतात. तसं आमचं नाही रे. सकाळी आंघोळ झाली, काकडा झालं, चहा पिलं, गाडीत बसलं का ह्या गावचं कीर्तन. ते झालं का परत तिथं कुठं संत भोजन करतो न करतो पुढल्या लोकांचे फोन चालू होत्या. गाडीत बसलं का तिकडं होतं, नाही तर लगेच तिसऱ्या गावचे महाराज संध्याकाळी लवकर या. अरे त्या नादी लागून आम्ही लग्न केलं नाही रे. सतत गाडीत बसलो तरी तुझं भजन रे. गाडीत बसलो तुझं भजन, आमक तमक विनाय चिपळ्या गळ्यात घातलं का तुला क्षणभर सुद्धा विसमती नाही. ते सांसारिक काम करून मग फावल्या वेळात तुझं भजन करतो. तू पण त्यातलं आवडतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर देत का आवडतात तुला? देव म्हणले नारदा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझं एक काम कर. काय कर? माझं एक काम कर. म्हणजे काय काम? देव म्हणले एक परत घेऊन ये नारदा. काय घेऊन ये? परत घेऊन ये. नारदानं परत आणली. आता देवाची आज्ञा. देव म्हणले एक काम कर, त्या पात्रातलं पाणी या परतीत ओत, काठोकाठ भर. काय कर? काठोकाठ भर. परत काठोकाठ नारदानं भरली. देवानं सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझं एक काम करायचं. ही सगळी परत उचलायची आणि अख्ख्या धारणगावला गारका हाणायचा. जर नारदा धारणगावला चक्कर मारत असताना या परतीतलं एक थेंब जरी पाणी सांडलं तर तुझा शिरच्छेद केला जाईल. कुणाचा? नारदाचा. तुझा काय केला जाईल? शिरच्छेद केला जाईल. पण आता देवाची आज्ञा आहे. नारदानं विचार केला अवघड आहे तसं, पण देवाची आज्ञा आहे, पाळली तर पाहिजे. तू काय हांडा न्यायचा आहे का? परत ते पण काठोकाठ भरलेली, थेंब सांडून नाही द्यायचा. नारदानं परत उचलली. सकाळी 6 वाजेपासून नारद बी लागला चक्कर मारायला. बघता बघता संध्याकाळी 9:30 वाजले. नारदाला वाटलं 12 वाजे लोक येईल. 9:30 वाजले. 9:30 वाजता नारदानं देवासमोर परत ठेवली आणि उसाचा टाकला. उसाचा टाकला. नारद देव म्हणले आला रे नारदा. नारद म्हणलं आलो देवा. तुम्ही काम सांगितलं होतं म्हणजे लई टाइम केला. म्हणे देवा तुला पटायला पाहिजे, काम किती अवघड दिलं, वेळ तर लागणार आहे ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी माझं काम चोखपणे पार पाडलंय. एवढा चक्कर हाणत असताना एक थेंब सुद्धा मी सांडू दिला. देव म्हणले नारदा तू चोखपणे काम पार पडलं, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. हे पाणी घेऊन इथपर्यंत येईपर्यंत सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 9:30 वाजेपर्यंत तुला किती वेळेस मी आठवलो? माझं ध्यान किती वेळेस आलं? नारद म्हणला देवा ते काय ध्यान करायचं टाइम होता का रे?